मी विशेष धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो की देवाने माझी काळजी घेतली. विशेष करून मी देवाचे आभार मानतो की देवाने मागील वर्षभरात मला बुद्धी दिला. देवाची दया आहे, देवाची कृपा आहे. आज माझा वाढदिवस आहे. सर्वांच्या प्रार्थनेबद्दल आपले मनापासून या वर्षात देखील मला प्रार्थनेची गरज आहे, या सहकार्याची गरज आहे. माझा विश्वास आहे वर्षात देखील देव केवळ मलाच नाही तर माझ्या संपूर्ण मंडळीला सुवार्ता प्रसार करण्यासाठी, आत्म्य जिंकण्यासाठी उपयोगात आणल्याशिवाय देवाचे खूप खूप आभार मानतो. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे धन्यवाद. थँक्यू. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आज या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभू तुझी उपासना करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला या मंदिरात एकत्र केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. मागील संपूर्ण आठवड्याभर तू आमच्या सोबत राहिलास, आमची काळजी घेतलीस, आमच्या गरजा पुरवल्यास आणि आम्हाला उपयोगात आणलंस. याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद. पुनश्च एकवार प्रभू आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात देतो आणि विनंती करतो प्रभूजी, आज तुझ्या पवित्र अंगणामध्ये, तुझ्या परम पवित्र स्थानात आम्ही प्रवेश केला असताना आज तुझ्या वाणीद्वारे तू आमच्याशी बोल. ज्याप्रमाणे प्रभू शमूएल संदेशचा बालक होता, परंतु तू त्याची भेट घेतलीस, तू त्याच्याशी बोललास परमेश्वरा, तसंच प्रभू तू आज आमच्याशी बोल प्रभू. आमचे आत्मिक कान आम्ही उघडतो प्रभू आणि तुला विनंती करतो प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आध्यात्मिक भूक भागवणारा परमेश्वर, धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आजचा माझा विषय आहे मासोदोनियाचा कॉल. पौलाला, देवाच्या सेवकाला मासोदोनिया जाण्याचा कॉल. देवाचा दास हा मासोदोनियाला जाण्याची त्याची कसलीही योजना नव्हती. पण वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि 6 ते 15 वचन वाचूया, परंतु त्यातील काही वचन आपण वाचूया. नंतर आसिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते फुफरिया व गलतिया या प्रांतामधून गेले. आसिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते फुफरिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांची मिशनरी टीम
सेवा करत आहे. त्यांची सेवा खूप आशीर्वादित झालेली आहे आणि आशियातील देशामध्ये त्यांना जायचं आहे, सुवार्ता प्रसार करायचा आहे, देवाचं वचन त्यांना गाजवायचं आहे. परंतु असं या ठिकाणी लिहिलेलं आहे, पवित्र आत्म्याकडून त्यांना अडथळा झाला. प्रियांनो, पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांना चालवतो. हालेलुया. पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा योग्य हेतूसाठी, योग्य कार्यासाठी आपल्या कार्यामध्ये अडथळा देखील आणतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो, हे पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत. पवित्र आत्म्याने अडथळा आणला हे त्यांना समजलं की पवित्र आत्मा आम्हाला अडथळा आणत आहे, काहीतरी अडथळा येत आहे. पवित्र आत्म्याची इच्छा नाही आम्ही आशिया देशामध्ये जावं आणि देवाच्या वचनाचा प्रसार करावा. पुन्हा आशिया देशात जाऊ नये म्हणून बिथुनिया जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण येशूच्या आत्म्याने त्या जाऊ दिले नाही. काय प्रियानो, पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्हाला आलेला आहे काय? पवित्र आत्म्याचा प्रेरणेने आपल्या जीवनामध्ये आपण चालत आहोत काय? पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आपण स्थान दिलेलं आहे काय? पवित्र आत्मा मला डायरेक्शन देत आहे, पवित्र आत्मा मला चालवत आहे, याचा कधी आपण अनुभव घेतलेला आहे काय? या संदेशाचं नावच आहे मासोदोनियाचा कॉल. एक राज्य आहे आणि या राज्यामध्ये जाऊन सुवार्ता प्रसार करण्याचा, तेथील गोरगरिबांना मदत करण्याचा कॉल या ठिकाणी त्यांना आलेला आहे. हालेलुया. पहा, प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय आणि 8 पासून पुढे आपण जाऊया. येशूच्या आत्म्याने त्यांना बिथुनियात पण जाऊ दिलं नाही. देवाच्या आत्म्याने त्यांना आशियातील देशातही जाऊ दिलं नाही. आणि मग मुसिया जवळून जाऊन त्रोसास ते खाली आले, म्हणजे ते मागे आले. आणि 9व्या वचनापासून आपण पुढे पाहतो, रात्री पौलाला असा दृष्टांत झाला. रात्री पौलाला दृष्टांत झाला, कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपल्याला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य करा. त्याला कोणी सांगितलं नाही, पण ज्यावेळेस ते प्रार्थनेमध्ये आहेत, ज्यावेळेस ते प्रार्थना करत आहेत, त्यावेळेस त्यांना दृष्टांत झालेला आहे. त्यांना असा दृष्टांत झालेला आहे की कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपल्याला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. हा दृष्टांत झाल्यावर पौल आणि त्याची मिशनरी टीम अस्वस्थ झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला देव मासेदोनियाला जाण्यासाठी सांगत आहे. हालेलुया. देवाचे प्लॅन्स, आपले प्लॅन्स आणि देवाचे प्लॅन्स फार फरक असतो. आपल्या
योजना आणि देवाची योजना फार डिफरन्स असतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं, यशायाचं पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचन. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही, ते म्हणतो. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. पुढे वाचा. माझे मार्ग तुमचे मार्ग नाही. पुढे वाचा. असे परमेश्वर म्हणतो. आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे, म्हणजे पृथ्वी खाली आहे आणि आकाश उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून. आणि देवाच्या ज्या कल्पना आहे, देवाचे जे मार्ग आहे, देवाच्या ज्या योजना आहेत, त्या उत्तम असतात. हालेलुया. ते बेस्ट असतात. पौलाला दृष्टांत झाल्याबरोबर पौलाला कारण देव आपल्याला मासिदोनियामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी बोलावित आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण देवाचे लेकरं आहोत. वी आर गॉड्स चिल्ड्रन. देवाचे निवडलेले लोक. 1 पेत्र 1:9 वाचा. एक मिनिट. 1 पेत्र 2:9. 1 नाही 2. तुम्ही तर निवडलेला वंश. कोण आहात तुम्ही? निवडलेला वंश आहात. देवाचे निवडलेले लोक आहात. पहा, देव म्हणतो हे राजकीय याजकगण आहे. याजकाची सेवा काय असते? देवाच्या परमपवित्र स्थानात जाऊन देवासोबत वेळ घालवणं किंवा मध्यस्थी करणं. देव त्याच्या परमपवित्र स्थानातील याजक आम्हाला संबोधित आहे. पुढे वाचा. पवित्र राष्ट्र देवाचे. हा जो शब्द आहे हा फार माझ्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. देवाचे लोक, आप देवाचे स्वतःचे लोक. हालेलुया. आणि आपण म्हणतो हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे माझं घर आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी मंडळी आहे, ही माझी लेकरं आहे. देव त्याच्या विश्वासणाऱ्या मंडळीला म्हणतो हे माझे स्वतःचे निवडलेले खास असे लोक आहेत. हालेलुया. आणि देव त्याच्या प्रत्येक लोकांना बोलावीत आहे. हालेलुया. देव त्याच्या मंडळीला आणि त्याच्या निवडलेल्या प्रत्येक व्यक्तीला कॉल करत असतो, बोलावत असतो. आपण देवाच्या लेकरांनी देवाचा कॉल कधी ऐकलेला आहे का? की देव मला बोलावत आहे एका उद्देशासाठी, एका पर्पजसाठी देव मला बोलावित आहे का? ऐकून आपण दुर्लक्ष करत आहोत. पौलाने तसं केलं नाही. ज्यावेळेस त्याला दृष्टांत झाला त्यावेळेस त्याला कळालं की देव मासिदोनियामध्ये जाऊन सुवार्ता प्रसार करण्यासाठी, मंडळ्या स्थापन करण्यासाठी, मासिदोनियातील गरीब लोकांना
हालेलुया. देव ज्यावेळेस आपल्याला बोलावतो ना, आपल्या कम्फर्ट झोन मधून तो नेहमी आम्हाला बाहेर बोलावित असतो. कम्फर्ट झोन माहितीये का? आपल्या सुरक्षित ठिकाणातून देव आम्हाला बाहेर काढत असतो. आमेन. आम्हाला असं वाटत असतं, छान छान, मी आता खूप सुखी आहे, मी खूप आनंदी आहे, माझं सगळं चांगलं झालेलं आहे, माझ्या कुटुंबाचं चांगलं झालेलं आहे, माझ्या मंडळीचं चांगलं झालेलं आहे, आता काही गरज नाही, आता मी मस्तपैकी आराम करेन, मी याच ठिकाणी सेवा करेन, मला मिळाले, मला जे पाहिजे ते होतं ते मला मिळालेलं आहे, आता बास झालं. देव ज्यावेळेस बोलवतो ना आपल्याला, आपल्या कम्फर्ट झोन मधून, सुरक्षित ठिकाणातून देव आम्हाला बाहेर बोलावतो. हे पाऊल आणि ही जी मिशनरीची माहिती अतिशय सुरक्षित होती. त्याला कसलाही त्रास नव्हता पर्यंत. ते सेफ जागेमध्ये होते. कोणाचा आणि चांगली मंडळी वाटली होती. यरूशलेमात खूप चांगली सेवा त्यांची चालली होती. तर अचानक देवाने त्यांना मासोदोनिया येथे जाण्यासाठी बोलावलं. काय झालं? व्हॉट हॅपेंड? व्हॉट हॅपेंड? मला माहित आहे, मासोदोनिया राज्य हे युरोपमध्ये फार महत्वाचं राज्य आहे. काल मी अभ्यास केला. प्राचीन मासोदोनिया हे राज्य सध्याचे ग्रीस, बल्गेरिया, सर्बिया, कोसोवो, अल्बेनिया आणि उत्तर मासोदोनिया यांनी ते बनलेलं आहे. तो मासोदोनियाचा कॉल आल्यावर मासोदोनियात गेला. यामुळं आज आपण पाहतो अख्ख्या युरोपमध्ये सुवार्ता प्रसार झालेला आहे. नॉट अ जोक. हालेलुया. युरोपमध्ये जर आपण पाहिलं 80 to 90% लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. आणि एवढं मोठं महान कार्य कशामुळे झालं तर पौलाने देवाच्या कॉलला दिलेला प्रतिसाद. देवाने बोलावलं, देवाची इच्छा ओळखली, त्रास झाला, दुःख झालं, संकट आल्या, परीक्षा आल्या, वादळ आल्या, तो मासोदोनियात गेला आणि त्याने सुवार्ता प्रसारली. हालेलुया. तिथं गेल्याबरोबर त्याला जेलमध्ये जावं लागलं. सोपा प्रवास नव्हता. लगेच तुरुंगात पौल आणि सिलास पहा काय झालेलं आहे. प्रार्थना स्थळाकडे जात असताना दैव ज्ञानाद्वारे अंगात आलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. दैव प्रश्न सांगणारी जाणती असतात. जाणते तांत्रिक मंत्रिक कशात भीती आहे, पण आणि असे ती पुष्कळ दिवस करत होती. त्याच्या माग बोलायची ही माणसं परात्पर देवाचे दास आहेत हे तुम्हाला तारणाचा मार कळवतात. त्रास देत होती त्यांना. मग पौल अस्वस्थ होऊन पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने
मी तुला आज्ञा करीतो, तू इजमधून निघून जा. आणि तत्काळ ते पिशाच तिच्यामधून निघून गेलं. हालेलुया. ओ देव ज्यावेळेस आम्हाला पाठवतो देवाच्या दर्शनाप्रमाणे आणि देवाच्या कॉलप्रमाणे ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस प्रियांनो देव आपल्या बाजूने उभा राहतो आणि आपल्यासाठी तो लढत असतो. देवाचे लोक जे साधे सुधे लोक नाही, त्यांना इजी घेऊ नका. ते देवाचे लोक आहेत. देवाचे लोक चुकले लगेच त्यांची निंदा करत बसू नका. चुकलेल्या लोकांना करवण्यास देव समर्थ आहे. हालेलुया. त्याला सगळ्या गोष्टी शक्य आहे. तो शुष्क अस्थि सजीव करणारा परमेश्वर आहे. त्याचे लोक चुकत असतील, हा असा, ही अशी, तो असा, तो असा. Don't say anything with God for God's people. कधीच काय बोलू नका. देव त्यांना बदलू शकतो. देव त्यांना सुधारू शकतो. देव त्यांना पुन्हा उभा करू शकतो. हालेलुया. देवाचं वचन सांगतं धार्मिक 7 वेळेस पडला, 7च्या 70 वेळेस पडू द्या, देव त्याला पुन्हा उभा करेल. हालेलुया. देव हे करू शकतो. त्या पिशाचाला काढल्यामुळं, त्याची मिळकत केल्यामुळं यांना कुठं टाकलं? जेलमध्ये टाकलेला आहे. आता जेलमधला त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. भरपूर पुष्कळ फटके त्यांना मारलेले आहे. उपाशी तापाशी त्यांना ठेवलेला आहे. वेदना त्यांना होत असते, दुःख त्यांना होत असेल. पण देवाचे लोक आलेल्या संकटाला आनंदाने सामोरे जाणारे देवाचे लोक असतात. असं नाही की देवाच्या लोकांच्या जीवनात संकटच येणार नाही. संकट येतील, पण देवाचे लोक संकटांना, दुःखाला आनंदाने सामोरे जातात. आणि देव काय करतो? त्यांना त्या संकटातून बाहेर. हालेलुया. त्यांना तुरुंगात टाकल्यावर काय करावं? आमचं नशीबच फुटकं. अरे काय रे देवा, त्या जेलमध्ये शिक्षा मागण्यासाठी आम्हाला आणलंय का? रडत बसू नका. तुमच्या परीक्षेच्या, संकटाच्या वेळेस, आधाराच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस रडत बसू नका, तक्रार करू नका, कुरकुर करू नका. पौल आणि सिलास यांच्यासारखी देवाची स्तुती करा. आणि दुःखामध्ये रात्रीच्या वेळेस हातापायामध्ये गेले असताना ते प्रार्थना करत आहेत आणि जिवंत देवाची स्तुती करत आहेत. हालेलुया. ज्यावेळेस स्तवन करतो ना, देव त्याचं स्फोटक सामर्थ्य मोकळं करत असतो. आमेन. स्तवनामध्ये स्फोटक शक्ती असते. तुम्ही दुःखात असाल, टेन्शन मध्ये असाल, आजारी असाल, तुमच्या जीवनात समस्या असतील, करू नका. त्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करून पहा. सगळे तुम्हाला बाहेर काढा. देवाची स्तुती करा. देवाने तुम्हाला रडण्यासाठी बोलवलेलं नाही. यशायाच्या पुस्तकात देव म्हणतो, माझे लोक माझी स्तुती. हालेलुया. माझे लोक माझं स्तवन करतील. कितीही संकट येऊ द्या, वादळ येऊ द्या, परीक्षा येऊ द्या, जेलमध्ये टाकू द्या, माझे लोक जेलमधून पण माझी स्तुती करतील. हालेलुया.
हे देव करू शकतो, कारण तो त्या गोष्टी देवाला मोठं काही सैन्य पाठवावं लागलं नाही. एक देवदूत पुरेसा, एक देवदूत पुरेसा ठरला. हालेलुया. पहा काय झालेलं आहे. मोठा भूमिकंप झाला, बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागले उघडले, भांडे सुटले गेले. काय करावं लागलं देवाला? ते देव स्तुती स्फोटक सामर्थ्य, देवाच्या स्तुतीमधून आलेले सामर्थ्य आहे. स्तुतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, आपल्या जीवनाची बंधनं देव तोडू शकतो. आमेन. देवाला इम्पॉसिबल असं काही नाही. आणि पहा, त्या बंदीशाळेचा जो इंचार्ज होता, नायक होता, त्याला वाटलं पळून गेले आणि तो आपला घात करणार होता. पौल सिलास तिथेच होते. त्याने ओरडून सांगितलं, सर तुम्ही आपणाला काही अपाय करून घेऊ नका, आपल्याला तुम्ही काही तुम्ही तुमचा घात करून घेऊ नका, आम्ही येथेच आहोत, आम्ही येथेच आहोत. देवाने आम्हाला बाहेर काढलेला आहे, असं देव जिवंत आहे. हे त्यावेळेस त्या बंदीशाळेच्या नायकाला कळालं. त्या बंदीशाळेचा नायक आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याने बाप्तिस्मा पण घेतला. ही त्याच्या सेवेची सुरुवात. देव तुम्हाला सहज नाही बनवत, एका उद्देशासाठी, महान उद्देशासाठी, पर्पजसाठी देव तुम्हाला बनवतो. आमेन. मी त्यावेळेस तरुण होतो, माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. माझे वडील पण प्रभूमध्ये मी सेवा पावले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने मला कॉल केला. त्यावेळेस माझ्यावर आता खूप जबाबदारी आहे, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, उत्पन्नाचं कसलंही साधन नाही. अशा परिस्थितीमध्ये देवाने मला कॉल केला. आणि पहा, मला ज्यावेळेस कॉल आला देवाचा, त्याच वेळेस माझा एक रिलेटिव्ह आहे सौदीला, त्याचं मला लेटर पण आलं की तुझा पासपोर्ट रेडी करून ठेवला होता, पासपोर्ट रेडी आहे, तर म्हणे तुला एक 15 दिवसामध्ये तुला इकडे यावं लागेल, मी तुझी सगळी व्यवस्था केली. आणि मला माझ्या दीक्षेसाठी देखील मला पत्र आलं होतं की आम्ही तुमची निवड केलेली आहे, मिशनरी सोसायटीने तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला दीक्षेसाठी आम्ही बोलवत आहोत. तुला काय करायचं? दीक्षा घेऊन प्रभूची सेवा करो का काम करो, माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळू. मोठा प्रश्न होता. प्रार्थना केली त्यावेळेस देव मला म्हणला की मी तुझा देव आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. प्रियानो, एक कॉल लेटर मी बाजूला ठेवलं. मी माझं जीवन पूर्ण वेळ सेवेसाठी समर्पित. हालेलुया. आज 28 वर्ष झाले, देवाने मला कधी सोडलं नाही, देवाने मला कधी पडू दिलं नाही, देवाने मला कधी अपमानित होऊ दिलं नाही, देवाने मला कधी कोणाला हात पसरू दिले नाही. देव विश्वासू परमेश्वर आहे, त्याने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. आणि देवाने अनेक आत्म्यांच्या तारणासाठी, अनेक मंडळांची स्थापना करण्यासाठी, अनेक सेवकांना त्यांच्या सेवेमध्ये उभा करण्यासाठी देवाने मत सारख्या दुबळ्या, भित्र्या, अबोध, घाबरट, बलमुट्या व्यक्तीला देवाने उभे केला. देव ज्यावेळेस बोलणार होतो,
तिलाच आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. आमेन. ज्यांनी ज्यांनी देवाच्या आवाहनाला कॉलला प्रतिसाद दिला देवाने त्यांना उपयोगात आणलं. पहा, देव बोलावतो त्यावेळेस आम्ही त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. देवाने नोहाला बोलावलं. त्याचा कॉल काय होता नोहाचा? प्रत्येक जनाच्या नाशाची तयारी करण्यासाठी देवाने नोहाला बोलावलं. उत्पत्ती 6:17. त्याच्या जवळ असलेल्या सगळ्या मूल्यवान प्रिय असलेल्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी देवाने अब्राहामाला बोलावलं. जे सारासाठी अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी देवाने साराला बोलावलं. इस्रायलला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आणि त्याचं देवाचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी देवाने मोसेसला बोलावलं. इस्रायलवर राज्य करण्यासाठी आणि इस्रायल राष्ट्राला शत्रू राष्ट्रापासून मुक्त करण्यासाठी देवाने दावीद राजाला बोलावलं. आरामी राजाच्या बंधनातून यहुद्यांची सुटका करण्यासाठी देवाने एस्तेरला बोलावलं. निनवेच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी देवाने योनाला बोलावलं. हे लोक गेले, त्यांनी प्रतिसाद दिला, हे उभा राहिले, ते यश म्हणाले, त्यांनी त्याग केला आणि देवाने त्यांना फार सामर्थ्याने उभे केला. हालेलुया. युरोप आणि पाश्चात्य जगामध्ये आणि पाश्चात्य जगामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्याचे मुख्य कारण मासोदोनियन कॉल आहे. त्या मासोदोनियाच्या कॉलला पौलाने दिलेलं उत्तर. पौल मासोदोनियास गेला आणि अख्ख्या युरोप राष्ट्रात मंडळांची स्थापना झाली. सुवार्ता प्रसार. बंदी शाळेतून ज्यावेळेस पौलाने सिलास बाहेर केले, प्रेषित 16:40 मध्ये आपण पाहतो. लुदियाच्या घरी ती धार्मिक स्त्री होती, तिच्या घरी तिथे मंडळी स्थापन झाली. प्रेषित 17:4 वाचा. सगळे विधर्मी लोक, हेलेनी आणि बऱ्याच श्रेष्ठ स्त्रिया, सगळा मोठा समुदाय पहा त्या ठिकाणी जमा झालाय. वाचा. भक्तिमान हेलेनी यांचा मोठा समुदाय आणि बऱ्याच श्रेष्ठ स्त्रिया यांची खात्री होऊन पौल व सिलास त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झाली. जे नवीन करारातील 5 पत्र आहेत ना, 5 मंडळांना लिहिलेली, ते मासोदोनियाच्या कॉलचं उत्तर आहे. मासोदोनिया फिलिप्पी करारपत्र, थेसलोनिके करारपत्र, या सगळ्या मंडळात ज्यावेळेस पौल मासोदोनियास गेला त्या ठिकाणी त्याने स्थापना केली. करारपत्र मासोदोनिया कॉलमुळे चर्चचा इतिहास बदलून गेला. आमेन. चर्चची हिस्ट्री बदलून गेली. केवळ जेरुसलेममध्येच नाही, आता भारतामध्ये तो सुवार्ता प्रसार झाला. कशामुळे झाला? संत थोमा भारतामध्ये आला, केरळ आणि तिथून पुढे सुवार्ता प्रसार झाला. तसं युरोप मध्ये जो सुवार्ता प्रसार झाला,
पौलाच्या मासेडोनिया बॉल युरोप बदललं प्रिया, संजीवन झालं, मंडळांची स्थापना झाली. हालेलुया. लोक होते ना, त्यांना येशू ख्रिस्ताशिवाय कोणाला असं वाटलं नव्हतं की देव त्यांना निवडलं. येशू ख्रिस्ताशिवाय कोणाला असं वाटलं नव्हतं की देव त्यांना निवडलं एका विशिष्ट उद्देशासाठी, विशिष्ट अपेक्षा केली नव्हती, पण देवाने त्यांना निवडलं. आमेन. देव ज्यावेळेस बोलावतो ना, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर देव तुम्हाला आणतो, सुरक्षित स्थानातून बाहेर आणतो. तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतो, मग देव त्याचं गौरव त्या ठिकाणी प्रकट करतो. देव आपल्याला बोलावतो आपल्याला हवं असलेलं मिळवण्यासाठी किंवा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देव बोलावत नाही. काहीतरी मला मिळवायचंय, काहीतरी माझं स्वार्थ आहे, हे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायचंय म्हणून देव बोलावत नाही. देव त्याच्या उद्देशाकरिता, त्याच्या पर्पज करिता देव आम्हाला बोलावतो. किती देवाचा महान उद्देश होता प्रियानो, युरोप मध्ये सुवार्ता प्रसार व्हावा म्हणून आशिया जायला पवित्र आत्म्याने अडथळा आणला. मग बिथुनिया जायला पवित्र आत्म्याने अडथळा आणला नाही. तुम्हाला मासेडोनियात जायचंय, या ठिकाणी तुम्हाला जायचंय. आणि मासेडोनियाचे लोक कसे होते, वाचा 2 Corinth. लोक कसे बनले नंतर 8वा अध्याय आणि पहिले 3 वर्ष. मासेडोनियाच्या मंडळीची साक्ष देत आहे की त्यांच्या संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदात दिले आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या अत्यंत दारिद्र्यामध्ये त्यांची आमदार्य संपदा विपुल झाली. म्हणजे त्यांच्या संकटामध्ये, त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांचा आनंद एवढा वाढला की त्यांनी काय केलं, त्यांनी देवाच्या कार्यासाठी दान दिलं. पहा पुढे वाचा. शक्तीप्रमाणे आणि शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले. हालेलुया. हे कार्य आहे, देवाच्या कॉलला दिलेलं उत्तर आहे. आमेन. देवाच्या कॉलला प्रतिसाद द्या. देव जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस उठवत असेल तर उठा आणि ती वाणी ऐका. शमूएल झोपेत होता, शमूएल बाळ होता, त्याला कसली समज नव्हती की देव बोलू शकतो हे त्याला माहिती नव्हतं. फक्त त्याला माहिती होतं की मला देवाची सेवा करायची आहे. आणि देवाच्या मंदिरात देवाची सेवा करत असताना देवाचा कॉल करा. शमूएला त्याला वाटलं मी याच्यात बोलवतोय काय, म्हणाला नाही मी नाही बोलवतो. गेली त्याला सांगितलं की कदाचित देव याला बोलत असेल. देवाने त्याला सांगितलं उत्तर दे, बोल कदाच ऐकत आहे. आणि मग देवाने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. देवाला तुमच्याशी देखील बोलायचं असतं. देवाला तुम्हाला देखील उपयोगात आणायचं आहे. मंडळी चर्च तुम्हाला उपयोगात आहे. देव फक्त पौल आणि सिलास यांनाच उपयोगात आणू शकतो असं नाही. देव हा महान लोकांना आणि विद्याविभूषित लोकांना उपयोगात आणतो असं नाही. देव ज्ञानी लोकांना लादवण्यासाठी आपल्यासारख्या मूर्खांची देव निवड करतो आणि त्याच्या मान गौरवासाठी देव उपयोगात आणतो. हालेलुया. देव करू शकतो. देवाने जर तुम्हाला निवडले, देवाने जर बोलावलेलं आहे आणि देवाने जर तुम्हाला उभं केलेलं आहे, त्या जगातला कुठलाही व्यक्ती असू द्या, कुठलीही शक्ती असू द्या,
ती तुम्हाला करू शकता. देव तुम्हाला उपयोगात आणल्याशिवाय. आमेन. प्रार्थना करा, देवा पौलासारखं आमची निवड कर, आम्हाला बोलावं, आम्हाला उपयोगात आण. आम्ही तुझे लोक आहोत. तू बोलावं, तू बोलाव आम्हाला, तू आम्हाला दृष्टांत दे. सांग आम्हाला कुठं आम्ही जावं, आम्ही तुझ्यासाठी काय करावं, कोणता सुवार्ता प्रसार करावा, कोणत्या गावात जावं, कोणत्या भावात जावं, कशा पद्धतीने आम्ही सुवार्ता सांगावी. हो देव त्याग करण्यासाठी मी तयार आहे. देव ज्यावेळेस बोलवतो ना त्यावेळेस आणि मग माझी संपत्ती, माझी नोकरी, काही विचार करू नका मुलांनो. लिव्ह फॉर गॉड. आमेन. देव बोलवतो त्यांची आमेन. माझा अनुभव असा आहे, घरातला एक व्यक्ती जर देवाची सेवा करत असेल ना, अख्ख्या घराण्याला आशीर्वाद करतो. हालेलुया. फक्त माझी बायको मुलं नाही तर अख्खं घराणं. केवळ घराणंच नाही, देव जनरेशन टू जनरेशन ब्लेस करतो. पिढ्यान पिढ्या देव आशीर्वाद सत्य. हालेलुया. त्याग करण्यासाठी ते हुकूम देत नाही. त्या शम्यूएल बाळासारख्या बोल करतो, हुकूम करत नाही. तर आम्ही त्याचा कॉलला प्रतिसाद दिला नाही, देव आपल्याच असेल, कारण ते दुसऱ्याला उभं करून त्याचा उद्देश काय केलं पाहिजे. देवाच्या इच्छेच्या अधीन व्हा. आमेन. आता त्यांना पवित्र आपल्याकडून त्यांना अडथळा आला. पौलस सिलास त्यांच्या मिशनरी टीमला अडथळा आला. आशियात जायला, मग बिथुनियात जाण्याचा प्रयत्न केला. अरे अडथळा येतो, जबरदस्तीने मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला. देवाच्या इच्छेच्या अधीन. आमेन. देवासोबत चांगले नातेसंबंध, गुड रिलेशन विथ गॉड. ते नातेसंबंध तुमचे चांगले असतील तर निश्चित देवाचं दृष्टांत आपल्याला. रिलेशनशिप विथ गॉड ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते नातेसंबंध चांगले करा. तिसरी गोष्ट, पौल सिलास हे उपास प्रार्थना करणारे लोक होते. उपास आणि प्रार्थनेमध्ये राहा. चौथी गोष्ट, सगळ्या गोष्टीबद्दल देवाचे आभार. आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, मी तुझ्या आभार. वचन तुम्हाला दिलेलं आहे. आज जो माणूस दुनियाचा कॉल होता, त्याला प्रतिसाद पौलाने दिला, सिलासने दिला, आणि एक मोठी मंडळी, अनेक मंडळांची स्थापना झाली. संजीवन आलं प्रभू युरोप राष्ट्रामध्ये. तसंच प्रभू आम्ही देखील तुझ्या कॉलला प्रतिसाद द्यावा यासाठी करतो. मंडळी प्लेस कर, आमच्या मंडळातील प्रत्येक व्यक्ती प्लेस कर, प्रत्येक व्यक्ती ही मंडळी सुवार्ता प्रसार करणारी, उपवास करणारी, प्रार्थना करणारी, आज्ञा जिंकणारी मंडळी तुला आम्ही तुझ्या
जे आजारी आहेत प्रभू आज तुला स्पर्श करणार, तुझ्या पवित्र मंदिरात, तुझ्या सानिध्यात, तुझ्या अंगामध्ये आलेले आहे. आज सगळी बंधने येशूच्या नावात आम्ही तोडतो आणि प्रभू तुझा स्पर्श तू करून काहीतरी ओझ घेऊन आलेले आहे. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, काही दुःखी आहे, निराश आहे, रडत आहे, आमचं दुःख कुणी पाहत नाही, कोण कोण मला मदत करत नाही असं त्यांना वाटतं. आज देव म्हणतो मी तुमचे अश्रू पुसत आहे, माझ्या आशीर्वादाचा हात मी तुमच्यावर ठेवतो. आज तुमच्या जीवनातली सगळी तुटली जात आहे, तुझी शांती असते. येशू पुस्तकात पवित्र नावात म्हणतो.